तिच्या हातात दिलेले कपडे जमिनीवर टाकल्याचं पाहून मीनाक्षी पटकन कुरकुरली, ही लाजरेक बघा, मी दिलेले कपडे फेकून दिले, माझा अपमान करतेस? ती मनात संतापलीच होती की त्या क्षणी वृद्ध मॅडमच्या आवाजात अचानक आश्चर्य भरलं. अन्वी, तुझ्या हातातून रक्त येतंय. मीनाक्षी एकदम गोंधळली. तिने वर पाहिलं आणि अन्वीच्या हाताच्या मागच्या बाजूला रक्ताचे थेंब वाहताना पाहिले. तिचं गोरं अंग काहीशा पांढऱ्या बर्फासारखं दिसत होतं आणि त्या रक्ताच्या लाल थेंबांनी ते दृश्य अधिकच धक्कादायक बनवलं होतं. हे काय चाललंय? मीनाक्षी अचंबित झाली आणि हळूहळू तिच्या मनात भय दाटू लागलं. तिला काही समजण्यापूर्वीच वृद्ध मॅडमने संतापाने सांगितलं, कपडे इथे घेऊन ये. हो. वृद्ध महिलेच्या बाजूला असलेल्या नोकरांनी लगेच पायरी घेतली. जमिनीवर पडलेली स्नो फॉक्सची फर असलेली कोट उचलून वृद्धेला दिली. वृद्ध स्त्रीने त्याच्या बाही तपासल्या आणि प्रत्यक्षात 2 लांब सुया त्या फरमधून सापडल्या. ती नोकर बिचकलीच आणि बोलून गेली. जर ही सुई धमनीत गेली असती तर? तिने वाक्य पूर्ण केलं नाही, पण वृद्ध स्त्रीचा चेहरा अधिकच काळवंडला. तिच्या ढगाळलेल्या डोळ्यात आता एक थंड प्रकाश चमकू लागला आणि तिने मीनाक्षीकडे थंड नजर टाकली. मीनाक्षी, तू खरंच सीमेला गेली आहेस. जरी तिला आपल्या सावत्र बायकोच्या मुलीचा तिरस्कार वाटत असला तरी अशा गोष्टी करणं क्षम्य नव्हतं. जर थोडीशी चूक झाली असती तर ती प्राणघातकही ठरू शकली असती. मीनाक्षीला अखेर समजलं की काय झालं आहे आणि तिने पटकन स्पष्टीकरण दिलं. नाही आई, मी असं काहीच टाकलं नाही. मला काहीच माहिती नाही. त्या क्षणी जेव्हा कुणाचं लक्ष नव्हतं, अन्वीने चोरपणे आपल्या मांडीवर चिमटा घेतला आणि डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आंटी, तिने आता तिला आई न म्हणता आंटी म्हणायला सुरुवात केली. पण आता कोणालाही ते उद्धट वाटत नाही. अन्वी रडत म्हणाली, जर तुम्हाला माझा एवढा तिरस्कार होता तर मला परत का आणलं? मीनाक्षी सामान्यतः लोकांसमोर आपल्या प्रतिमेची फार काळजी घेत असे, पण आज समोर इतके पाहुणे होते आणि ती वृद्ध स्त्री समोर होती. तिने संतापून अन्वीच्या नाकासमोर बोट दाखवत रागाने ओरडली, तू खोटं बोलतेस. तू मला फसवत आहेस. सान्वीही पटकन बोलून गेली, माझी आई सर्वांवर खूप प्रेम करते. ती असं काही करणार नाही. हो. अन्वीने अचानक ओठ चावले आणि थांबली. मग म्हणाली, आंटी अशा गोष्टी करूच शकत नाही. मी कदाचित चुकीच्या अर्थाने घेतलं असेल. ही काहीतरी गैरसमजूत आहे. तिने अचानक मीनाक्षीवर दोषारोपण थांबवलं आणि सगळं गैरसमज असल्याचं म्हटलं. यामुळे सान्वीचं जणू घशात अडकून राहिलं. तिला काही बोलावं समजलंच नाही आणि तिने मीनाक्षीकडे पाहिलं. मीनाक्षी तर पूर्ण वेडीच झाली होती. तिचं नेहमीच काम दुसऱ्यांवर आरोप ठेवणं होतं, पण आज तिला कुणीतरी फसवलं होतं. तिने हात उचलून अन्वीला मारण्याचा प्रयत्न केला, पण वृद्ध स्त्रीच्या एका इशाऱ्यावरच नोकराने मीनाक्षीचा हात थांबवला. मॅडम, पाहुणे अजूनही इथे आहेत. अशा प्रकारे वागणे योग्य नाही. ती मीनाक्षी वृद्ध स्त्रीकडे गोंधळून पाहू लागली. आई, खरंच माझा दोष नाही. मी कितीही मूर्ख असले तरी असं कधीच करणार नाही. वृद्ध स्त्रीने कपाळावर आढ्या घेतल्या. आधीच्या प्रकरणामुळे ती अजूनही अन्वीबद्दल थोडी शंका घेऊ शकत होती, पण आता तिच्यावर तिचा थोडासा विश्वास अधिक होता. पण हे काम मीनाक्षीचंच नव्हतं, कारण इतक्या लोकांसमोर ती असं काही करत नाही. वृद्ध स्त्रीने पुन्हा अन्वीकडे पाहिलं. ती मुलगी कृश आणि लहान, डोळ्यात अश्रू, घाबरलेली आणि गोंधळलेली. ती मीनाक्षीसारखी कारस्थानी वाटत नव्हती. शिवाय ती एक गावात वाढलेली मुलगी होती आणि नुकतीच इथे आली होती. इतक्या क्लुप्त्या तिच्या डोक्यात कशा असतील की ही एक सखोल योजना होती, एक सापळा ज्यामधून वृद्धेला अन्वीपासून दूर केलं जात होतं. हे विचार करताच आजीचा संताप वाढू लागला. ती स्वतःवर कारस्थानी सहन करू शकते, पण जर तिला त्यात खेचलं जात असेल तर? आजीने मग आपल्या व्हीलचेअरमधून स्वतःच उठण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं, सर्व पाहुण्यांनो, माझ्या घरात आज जे घडलं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. लवकरच तुम्हा सर्वांसाठी एक छोटं भेटवस्तू पाठवण्यात येईल. कृपया आजचं विसरून जा. काही शब्दातच तिने पाहुण्यांना निरोप दिला आणि मग मीनाक्षीला थंड स्वरात इशारा दिला, मला अशा घटना पुन्हा पाहायच्या नाहीत. तू आणि सान्वी तुमच्या खोलीत जाऊन स्वतःचं वर्तन पुन्हा विचारात घ्या. आणि अन्वी, ती आता दुसऱ्या मजल्यावर राहणार नाही. माझ्यासोबत मागच्या अंगणात असलेल्या लहान घरात राहील. हे स्पष्ट होतं की ती अन्वीचे संरक्षण करत होती. अन्वीला अंतःकरणातून आनंद झाला. मागील जन्मात तिचं वृद्ध स्त्रीशी फारसं नातं नव्हतं आणि मरण्याच्या क्षणीही तिला खंत होती, पण या जन्मात मीनाक्षीच्या कारस्थानी वागणुकीमुळेच वृद्ध स्त्रीच्या मनात तिच्याबद्दल माया जागी झाली. तिने निष्पापपणे वृद्ध स्त्रीचं प्रेम जिंकलं, पण कोपऱ्यातून पाहताना तिला मीनाक्षीची वर जाताना असलेली संतप्त छायाचित्रं दिसली आणि तिच्या मनात एक तृप्ततेचा आनंद भरून राहिला.
जी काही यातना या आई मुलीने तिच्या आणि तिच्या आईच्या वाट्याला आणल्या होत्या त्याची 100 पट किंमत त्या दोघींना चुकवावीच लागेल. त्या रात्री अन्वीला झोप लागली नाही. ती पुढचं बदला घेण्याचं नियोजन करत होती. तिने आपल्या खोलीतील संगणकावर सिद्धार्थविषयी माहिती शोधली. त्याला लोक समजत होते सौम्य आणि उदार, ज्याला आपल्या निर्दयी भावाने त्रास दिला होता आणि जो आता अपंग होता. पण अन्वीला माहीत होतं की हे सगळं ढोंग होतं. तिला आठवतं, मागील जन्मात वाढदिवसाच्या समारंभानंतरच्या दुसऱ्या दिवशी सिद्धार्थशी भेट झाली होती. तो तिच्याशी नव्हे तर सान्वीला भेटायला आला होता. फक्त जेव्हा त्याला कळलं की ती त्याच्या अपंगत्वावर उपचार करू शकते तेव्हाच त्याचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. आता पाहता तिला वाटलं किती मूर्ख होती ती, जेव्हा आपलं संपूर्ण अस्तित्व सिद्धार्थच्या हाती दिलं होतं. पण आता तरी ती सिद्धार्थपर्यंत पोहोचू शकत नव्हती. पण मीनाक्षी आणि सान्वी त्या तर सहज हाती होत्या. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तिला वृद्ध स्त्रीचा पूर्ण विश्वास संपादन करणं आवश्यक होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी करून अन्वी थेट मागच्या अंगणातील घरात आजीसोबत बोलण्यासाठी गेली. जरी त्या घराचे स्वरूप लहान वाटत असले तरी ते प्रशस्त आणि डौलदार सजलेले होते. अन्वीची खोली तिच्याच शेजारी होती. आजोबांशी बोलताना अन्वीने जाणले की आजी सतत खोकत होती. आजी, कुठे त्रास होतोय का? तिने काळजीपूर्वक विचारले. स्मिता हास्य करत म्हणाली. औषध घेतल्यानंतर आजी मंद स्मित हास्य करत म्हणाली, वय झालं ग बाळा, आता काही ना काही त्रास तर होणारच. फार काळ उरणार नाही असं वाटतंय. तुझं लग्न बघायला मिळेल की नाही कोण जाणे. मग तिने चव्हाण कुटुंबाशी ठरवलेल्या लग्नाचा विषय काढला. तुझ्या आईने आधीच तुझं भविष्य पाहिलं होतं. ती गेली लवकर, पण तिने चव्हाण कुटुंबात लग्न ठरवलं होतं. ते देशातल्या श्रेष्ठ कुटुंबापैकी एक आहेत. तुझं लग्न तिथे झालं तर आयुष्यभर वैभव असेल. मला फक्त इतकं माहीत नाही की ती अजूनही हे नातं मान्य करतील का. सिद्धार्थचं आठवून अन्वीच्या जबड्यात घशात राग गेला. मागील जन्मात ती खूपच भोळी होती. सिद्धार्थच्या बनावटी गोडगोडपणाने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच्या अपंगपणा तिने बरा केला. त्याच्या व्यवसायाच्या संपर्कासाठी आपली वैद्यकीय कौशल्य वापरली. पण तो तिला फक्त एक पायरी म्हणून वापरत होता. चांगली मुलगी आहेस तू, चिंता करू नकोस. आजीने तिच्या कपाळावर आठी घालत म्हटले. माझा जीव गेला तरी चालेल, पण हे लग्न मी तुझ्यासाठी करून घेईन. अन्वीला चव्हाण कुटुंबात लग्न करायचं नव्हतं, पण आजीच्या बोलण्याने तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. जी थोडीशी माणुसकी दाखवतो त्याला ती सगळं काही देणारी होती. आजीचं तिची खरी मायेची नात होती. मागील जन्मात आजी तिच्या परत आल्यावर 2 महिन्यातच गेली होती. तेव्हा तिला शंका आली होती, पण सौतेली आई मीनाक्षीवर खूप विश्वास ठेवत असल्यामुळे काही बोलली नाही. आता मात्र तिच्या मनात ठाम शंका होती. आजीकडून गेलेले ते 2 महिने आणि मृत्यू हे मीनाक्षीचं काम होतं. त्या विचाराने ती उठली आणि खेळकरपणे म्हणाली, आजी, असं करूया का? मी गावात असताना एका प्रसिद्ध भारतीय वैद्याकडून वैद्यक शिकलेय. तुमची नाडी पाहू का मी? आजी आणि तिची दासी मीनाबाई हसल्या. बरं, पहा बघू. किती वर्ष उरलीत माझ्या आयुष्यात? अन्वीने तिच्या मनात खोल श्वास घेतला आणि आजीचा हात धरून नाडी तपासायला सुरुवात केली. डोळे मिटून सारा अनुभव एकवटला. काही क्षणातच तिचे डोळे विस्फारले गेले. आजी आजारी नव्हती, तिला विषबाधा झाली होती. पूर्वजन्मात तिने हे लक्षातच घेतलं नाही. तिचा बाप स्वार्थी असला तरी आईविषयी फार प्रेम करणारा होता. त्यामुळे एकच शक्यता होती, मीनाक्षी. काय झालं बाळा? आजीने खोकत विचारले. काही नाही ग आजी, अन्वीने डोकं खाजवत खोटं हसून उत्तर दिलं. तुमची नाडी तर खूप जोमदार आहे. मला वाटतंय तुम्ही अजून 50 वर्ष जगाल. ती वेळ नव्हती काहीतरी उघड करण्याची. घरातल्या डॉक्टरही आता शंकास्पद होता. मीनाक्षीला जर कळलं की तिने विष ओळखलंय तर तिच्या जीवावरच बेतू शकतं. तिला याचं गांभीर्याने नियोजन करायचं होतं. आजीने तिचं हसणे ऐकून खळखळून हसली. म्हणजे मी म्हातारी जादूगार होणार का ग काय? अन्वी तिच्या शेजारी एका निरागस सशासारखी हसत बसली होती. सूर्य मावळतीला गेला आणि अन्वीच्या वडिलांचा दौरा अजून संपला नव्हता. त्यामुळे ते रात्री घरी नव्हते. आजीने आपली जागा घेतली तेव्हा तिच्या हातात एक निमंत्रण पत्र होतं. मीनाक्षीने एकाच कटाक्षात ते पाहून ओळखलं. चव्हाण कुटुंबाचा स्टील शिक्का. आई, हे काय आहे? मीनाक्षीने बनावटीने विचारले. चव्हाण कुटुंबाकडून आमंत्रण आलंय. उद्या चव्हाण आजीचा 80वा वाढदिवस आहे. मी अन्वीला घेऊन जाणार आहे. तुम्हीही चला. मीनाक्षीच्या डोळ्यात
चपळ चमक दिसली. अन्वीसारखी मुलगी अशा मोठ्या समारंभात म्हणजे आजी तिचं नातं थेट सार्वजनिक करणार होती. हेच तिचं सर्वात मोठं भय होतं. ही लग्नगाठ अन्वीच्या गळ्यात पडता कामा नये. अन्वीला हे जाणवलं, पण तिने काही न दाखवता निमूटपणे जेवण सुरू ठेवलं. तिच्या डोक्यात मात्र योजना तयार होत होती. मागच्या जन्मात तिला या समारंभात जाण्याची संधीच मिळाली नव्हती. आजीने तिला योग्य न समजून सान्वीकडे झुकलेलं. पण आता ती परत आली होती. सुटकेसाठी नाही तर बदला घेण्यासाठी. आणि चव्हाण कुटुंबाशी लवकर संबंध जुळणं तिच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार होती.